श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचे खास उपाय. तसे तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ताच आहेत. ते आपल्या भक्तांचे जे कोणते काही विघ्न असतील ते नेहमीच त्या विघ्नांचे हरण करत असतात. त्यामुळे गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता असे म्हणत असतो. तर गणपती बाप्पा हे सर्वच भक्तांचे व सर्वांचेच लाडके देवता आहेत. तसेच गणपती बाप्पाची पूजा करूनच आपण कोणत्याही कामाला सुरुवात करत असतो. गणपती बाप्पाची पूजा अर्चना जो कोणी मनापासून करतो त्याला गणपती बाप्पा कधीच एकटं सोडत नाहीत, नेहमी त्याच्यासोबत असतात. तर उद्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. तर आपण ही संकष्टी चतुर्थी कशाप्रकारे साजरी करावी व या संकष्टी चतुर्थीला खास असे काही उपाय आहेत जे केल्याने तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या व ज्या काही अडचणी असतील त्यातून तुम्हाला नक्कीच सुटका मिळू शकते. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. सर्वात प्रथम तर आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. तर संकष्टी चतुर्थी हा दिवस संकेत, संकट आणि दुःख दूर करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी चंद्र दर्शनानंतर भगवान श्री गणेशाची पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते असे सांगितलेले आहे. तर श्री गणेशांचा मंत्र म्हणजेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र आजच्या दिवशी म्हणल्यास याचा विशेष असा प्रभाव पडतो. तर संकष्टी चतुर्थीचा उपाय म्हणजे सर्वात प्रथम आपण कोणता उपाय करू शकतो. तर तुम्हाला सर्वात प्रथम एक लाल रंगाचे फूल हवे असेल, जास्वंदाचे असो, गुलाबाचे असो किंवा कोणतेही फूल, फक्त कलर त्याचा लाल असायला हवा. तर आपल्याला काय करायचे आहे, एक लाल रंगाचे फूल घ्यायचे आहे व ते आपल्या पूजा करत असताना गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे व आपल्या मनामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजेच 21 दुर्वांचा. तसे तर गणपती बाप्पाचा सर्वात आवडती वस्तू म्हणजेच लाल रंगाचे फूल आणि दुर्वा. हे आपण प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पाला अगदी मनोभावे अर्पण करायलाच हवे. परंतु याचा उपयोग आपण आपल्या जीवनामधील अडचणी दूर करण्यासाठी देखील करू शकतो. तर 21 दुर्वांचा हा उपाय कसा करायचा ते पाहूया. तर तुम्हाला काय करायचे आहे, 21 दुर्वांचं एक गुच्छ अर्पण करायचा आहे गणपती बाप्पाला. तर हे गुच्छ अर्पण करत असताना तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप करायचा आहे आणि नंतर ते 21 दुर्वांचं जे गुच्छ आहे ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे व आपल्या मनातील जी काही मनोकामना असेल किंवा जे काही तुमच्या आयुष्यात संकटे आली असतील किंवा जे काही काम तुमचं अडलं आहे व होत नाही आहे, तर ते तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचे आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये यश हे नक्कीच येईल. तर गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. गणपती बाप्पाला आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला रात्री आरती झाल्यानंतर मोदकाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायला हवा. तर मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करत असताना आपल्याला विशेषतः गूळ आणि नारळाचे म्हणजेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करतो. तो देखील गणपती बाप्पाला खूप प्रिय असतो. परंतु आपल्याला मोदक बनवत असताना त्यात गूळ खोबरे घालायचे आहे व नंतर हा प्रसाद सर्वांना घरामध्ये देखील वाटायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहते व घरामधील सर्वांमध्ये ऐक्य भावना जागृत राहते. तर यानंतर गणपती बाप्पाचे असे अनेक उपाय आहेत जे केल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी ह्या दूर होतील. तर या व्हिडिओमध्ये आपण 2-3 उपायाबद्दल माहिती जाणून घेतली. तर सर्वात प्रभावी असा उपाय म्हणजेच गणेश अथर्व शीर्ष. तर हा उपाय कसा करायचा व हा उपाय करत असताना कोणती विशेष काळजी घ्यायची याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. तर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणत असताना एक तुपाचा दिवा गणपती बाप्पासमोर प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर आपल्याला गणेश अथर्व शीर्ष किंवा गणपती अथर्व शीर्ष यांचे 21 वेळा पठण करायचे आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यामधील म्हणजेच नोकरी संदर्भातील किंवा मग आर्थिक काही अडचणी असतील, तसेच बिझनेस तुम्ही करत असाल तर त्यातही तुम्हाला यश येत नसेल तर त्या सर्व प्रश्नांची उत्तर हे या एका उपायामुळे तुम्हाला नक्कीच मिळेल. कोणतेही उपाय विश्वास आणि श्रद्धेने व सात्विक मनाने आणि चांगल्या हेतूने केला की त्याचा परिणाम जास्त लवकर दिसतो. म्हणून
गणपती बाप्पा नेहमी भक्तांची संकटे दूर करतो, पण आपले विचार, कृती आणि श्रद्धा ही खरी आपली पूजा आहे. तर आपण गणपती बाप्पाची पूजा ही अगदी मनापासून केली तर आपल्याला या सर्व उपायाची काहीच आवश्यकता भासणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय जाणून घेतले त्या सर्व गोष्टी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपण उपाय करायचा आहे म्हणून नाही, तर फक्त आणि फक्त गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करायची आहे म्हणून करावेत. तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करून घ्यायची आहे व गणपती बाप्पाच्या मूर्तीला जलाभिषेक व पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या खाली आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत व त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचे अथर्व शीर्ष म्हणायचे आहे. तसेच जर तुम्हाला काहीही येत नसेल तर तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा हा साधा सोपा मंत्र जाप करू शकतो. तसेच श्री गणेशाय नमः हे देखील मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणले तरीही तुमच्या मनातील जी काही गोष्ट आहे, जी काही खंत आहे व जे काही दुःख आहे ते गणपती बाप्पा ओळखून घेतील व तुम्हाला नक्कीच त्यातून बाहेर काढतील. कारण शेवटी गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तर सर्व काही त्यांच्यावर सोडून आपण फक्त त्यांची मनोभावनेने पूजा अर्चना करावी व संकष्टी चतुर्थी ही खूप आनंदाने साजरी करावी. गणपती बाप्पा मोरया.